कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला। संशोधन, तांत्रिक सहकार्य आणि सर्वसमावेशक आर्थिक वाढीला प्रोत्साहन देणाऱ्या सक्षम परिसंस्था निर्माण करून आपण नवोन्मेष, उद्योजकता आणि स्टार्टअप्सना चालना दिली पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं आहे। पुण्यात 12व्या ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीत ते बोलत होते। याच प्राधान्यक्रमांनी ICT सहकार्यावरील कार्यगट, ब्रिक्स इन्स्टिट्यूट ऑफ फ्युचर नेटवर्क्स, डिजिटल ब्रिक्स टास्क फोर्स, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील फोकस ग्रुप आणि डिजिटल ब्रिक्स फोरमच्या माध्यमातून भारताच्या अध्यक्षपदाला दिशा दिली आहे, असं ते म्हणाले। आज जग एका अतिशय गुंतागुंतीच्या तांत्रिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभं आहे। AI, नेक्स्ट जेन नेटवर्क्स, सॅटकॉम, क्लाउड कम्प्युटिंग आणि प्रगत डिजिटल पायाभूत सुविधा अर्थव्यवस्था आणि समाजाला नव्यानं आकार देत आहेत। तरीही आपली जबाबदारी केवळ तंत्रज्ञानाला पुढे नेण्याइतकी मर्यादित नाही। आपण हे सुनिश्चित केलं पाहिजे की नवनिर्मिती ही सुरक्षित, सर्वसमावेशक, शाश्वत आणि लोककेंद्रित राहील आणि डिजिटल दरी रुंदावण्याऐवजी कमी होईल, असं सिंधिया म्हणाले। पुण्यात आज होणाऱ्या दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल पुण्यात ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधींसाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुण्यात प्रतिनिधींचं स्वागत केलं। त्यांनी पुण्याचं वर्णन भारताचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा तसंच आधुनिक तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण क्षमता यांचं एक अद्वितीय मिश्रण असं केलं। अशा प्रकारच्या उत्साहानं सळसळणाऱ्या आणि सुशिक्षित तरुण पिढीमुळे हे मिश्रण अधिक प्रभावी ठरतं, असं त्यांनी सांगितलं। डिजिटल कनेक्टिव्हिटी हा जगभरातील आर्थिक विकासाचा आधारस्तंभ असलेला एक अदृश्य महामार्ग आहे, असं ते म्हणाले। भारत संपर्क व्यवस्था म्हणजे लोकांना ज्ञान, आरोग्य सेवा, शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरांशी जोडण्याचं एक साधन मानतो, असं त्यांनी सांगितलं। भारतानं गेल्या 12 वर्षात डिजिटल क्रांतीला सुरुवात केली आहे आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्याचबरोबर डिजिटल प्रणाली विश्वसनीय, सुरक्षित आणि सुलभ असतील याची खात्री करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली। त्यांनी आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघाच्या रेडिओ कम्युनिकेशन ब्युरोच्या संचालक पदासाठी भारताच्या डॉक्टर रेवती मन्नेपल्ली यांना उच्चस्तरीय आमदार म्हणून पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी ब्रिक्स सदस्य देशांकडे केली। या प्रसंगी नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि संचार राज्यमंत्री डॉक्टर पेम्मासानी चंद्रशेखर हेही उपस्थित होते।